लाईव्ह महाराष्ट्र, हा तुमची साथ आमची। सर्व शेतकरी बांधवांच्या अस्तित्वाच्या, सन्मानाच्या, स्वाभिमानाच्या न्याय हक्कासाठी कुणबी नोंदी असून देखील मोडी लिपी कळत नसल्याने अनाठायी खर्च टाळण्यासाठी खेड तालुक्यातील महसूल अभिलेख विभाग व भूमी अभिलेख विभागामार्फत मोडी लिपी वाचक नियुक्ती करण्यात यावी व ताबडतोब कुणबी दाखले मिळावे यासाठी योद्धा माजी सैनिक चॅरिटेबल ट्रस्ट संस्थापक अध्यक्ष माजी सैनिक साहेबराव नारायण जाधव यांच्या अध्यक्षतेखाली माननीय तहसीलदार खेड येथे धरणं आंदोलन करण्यात आले। माजी सैनिक अविनाश होले, गुलाब तनपुरे, संदीप टाकळकर, दत्तात्रय टेमगिरे, सयाजी शितोळे, दत्तात्रय सांडबोर, कैलास नाईकरे, महेंद्र दरेकर, ऋषिकेश आरुडे, लक्ष्मण आरुडे, रवींद्र सावंत, किसनराव बोरकर, कुंडलिक कोईनकर इतरांनी सहभाग घेऊन धरणं आंदोलनासाठी अनेक विविध भागातून शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। पाहूया एक विशेष भाग। काळूराम घोडके, पुणे। वंदे वंदे इन्कलाब जिंदाबाद, इन्कलाब जिंदाबाद। जय जवान जय किसान, जय जवान जय किसान, जय महाराष्ट्र। जाधव साहेब, सण उत्सव साजरे करतात लोक सारे आणि रात्रंदिवस पहारे देतात, सीमेवरती पहारे देतात सैनिक सारे। आज तुम्ही रिटायरमेंट झालेला आहे आणि सामाजिक धार्मिक कार्य करणारे झुंजार नेतृत्व मृत्यूची ओळख झालेली आहे। अन्य अत्याचार लोकांच्या फोटोसाठी तुम्ही आज या तहसीलदार ऑफिसच्या समोर बसलेला आहात। तर तुमच्या त्या अनुषंगाने तुमची म्हणजे जी प्रेरित कामं आहेत किंवा तुमच्या अडचणी त्या कशा पद्धतीने असणार आहे? सर, मी गेली 7 महिन्यापूर्वी सेवेतून निवृत्त झालो, परंतु या ठिकाणी बसायचं एकच कारण की मला ज्या स्वतःला अडचणी या ठिकाणी जाणवल्या स्वतःला, मग ते कुणबीचे दाखले काढण्यासाठी असू द्या, विविध डॉक्युमेंट रेकॉर्ड रूममधून काढण्याच्या असू द्या, आणि या ठिकाणी ज्या इतर सैनिकांना त्याच्यानंतर आम्ही संघटना स्थापन केली, संघटनेच्या लोकांनाही अनेक माजी सैनिकांनाही त्याच अडचणी आहेत। आणि मग या सगळ्या अडचणी जर आमच्या माजी सैनिकांना इतक्या मोठ्या प्रमाणात येत असतील तर सर्वसामान्यांची गत काय, तर या संदर्भात मी जाणून घेण्याचा प्रयत्न केला। तर सर्वसामान्यांची पण तीच अवस्था आहे। म्हणजे थोडक्यात या ठिकाणी कोणाचं पद काय यापेक्षा समस्या काय, समस्या या प्रत्येकाच्या सर्वांच्या संपूर्ण तालुक्याच्या या एकसारख्या आहेत। आणि म्हणून हा तालुका एकवटून या ठिकाणी उपस्थिती लावतोय आणि आपल्या आंदोलनाला साथ देतोय। तुमचा मुद्दा काय मेन? आणि आपला या ठिकाणी मागण्या ज्या आहेत त्या मागण्या आहेत कुणबीचे दाखले सहजपणे आमच्या मराठा समाजातील जे गोरगरीब तरुण आहेत त्यांना मिळावेत, आणि त्यासाठी ते सहजपणे मिळवण्यासाठी काय करावं लागेल हे पण आपण शासनाला मार्ग सांगितले की मोडी लिपी वाचक या ठिकाणी आम्हाला नियुक्त करावा। आणि त्यासाठी आपण एक हे जे ऑनलाईन तुम्ही मोडीच्या लिपीच्या ज्या नोंदी टाकल्यात त्या उपयोगाच्या काय, जर हे आम्हाला समजतच नाही सामान्य जनतेला, तर आपल्याकडे जर कॉम्प्युटर आल्यानंतर शासनातील कर्मचारी कॉम्प्युटर ऑपरेट करायला शिकले तर मग मोडी लिपी आपल्याकडे असेल तर मोडी लिपी वाचणारा माणूस आपल्याकडे का नको? जर आपल्याला रजिस्टर ऑफिसमधून 300 कोटी रुपयांचा एका वर्षात निधी मिळतो शासनाला आपल्या खेड तालुक्यातील रजिस्टर ऑफिसमधून, तर मग मोडी लिपी वाचकाला किती पैसे लागणार आहे असे द्यायला? मग हे का जाणून बुजून केलं जात नाही? जर शिरूर तालुक्यामध्ये ही लिस्ट मोडी लिपीतली मराठीतून प्रमाणित करून देण्यात येते गावनी आहे, तर आपल्याकडे का देण्यात येत नाही? शिरूर तालुक्यासाठी आणि खेड तालुक्यासाठी जिल्हाधिकारी वेगळे आहेत का? महाराष्ट्र शासन वेगळे आहेत का? याच्यात काही मुख्यमंत्र्यांचा दोष आहे का? कुणाचा दोष आहे याच्यात? मुख्यमंत्री येणार का इथं हे सगळं करायला? हे काम कुणाचं आहे हेच आमचा प्रश्न आहे। जर हा सगळा मुद्दा सगळ्यांच्या लक्षात येतोय की हे जाणून बुजून का लपवलं जातंय, हे सगळ्या समाजाला माहिती आहे किती पैसे लागतात। आम्ही हे शोधत असताना एक दिवसात बसलेलो नाही उपोषणाला, गेली 10 वर्षापासून या मुद्द्यावर आम्ही काम करतोय। नोकरीत असताना देखील विविध RTI देऊन तिथे हजारो कुणबीच्या सर्टिफिकेट आम्ही माहितीच्या अधिकारात कुणाला गाव दिले। आता तुमचा मुद्दा आमच्या लक्षात आलेला आहे की शेतकऱ्यांनी किती खाव्यात खसतात, त्यांना सापडत नाही प्रगतीचा रस्ता। अशिक्षित आणि सुशिक्षित त्याच्यामध्ये काय झाले की तुमचं म्हणणं असते की मोडी लिपीमधले जे अक्षर आहेत ती सर्वसामान्य जे कृषी प्रधान देशात काळ्याची सेवा करणाऱ्या प्रगतीशील शेतकऱ्यांना समजायला हवेत आणि त्यांना कुणबीचे दाखले मिळायला हवे, हा त्यांचा मेन मुद्दा आहे। परंतु साहेब, परिस्थिती अशी आहे की व्यवसायामध्ये राज्य शासन हा एक प्रमुख प्रसिद्ध कणा आहे आणि त्या अनुषंगाने त्याचं उपक्रम त्यांनी तो राबवलं, पण हे तुमचं म्हणणे आहे त्या अनुषंगाने तुम्ही शासनात
साठी म्हणजे याचा प्रयास किती दिवसापासून ठेवलेला आहे? गेली 2021 मध्ये मी स्वतःचे कुणबीचे दाखले काढले. त्याच्यामध्ये मला काही लोकांनी पैसे मागितले आणि गरज असल्यापोटी अनेक लोक पैसे देतात, पण माझ्या मनाला ते पटत नाही. जे अधिकृत आहे, कायदेशीर आहे, ते 2 रुपये द्यायला, आम्हाला पावती फाडायला, चलन फाडायला काही अडचण नाही. पण जर कुणी त्या चलनाच्या व्यतिरिक्त 2 रुपये आमच्याकडे मागत असेल, माझ्या कष्टाचा पैसा, मी छत्तीसगडमध्ये 4-4 दिवस उपाशी राहून ज्यावेळेस नोकरी करतो त्या ठिकाणी नक्षलवादाशी लढतो आम्ही, माझी सैनिक असतील, सीमेवर आम्ही रक्षा करतो देशाची. आणि मग तिथं ज्यावेळेस आम्ही घरी आल्यावर आम्हाला ह्या अडचणी जाणवतात, तर मग आम्ही पैसे का द्यायचे चुकीचे भ्रष्टाचारासाठी? मग मी जाधव साहेब, तुमचं मत म्हणजे तुम्ही जे मुद्देसूद आणि मासूक मुद्दा मांडलेला आहे की तुमचं म्हणणं असं आहे की कसं साचलं शेवट इथल्या निर्मळ पाण्यावरती प्रत्येकाचा डोळ आहे, चणचणणाऱ्या नाण्यावरती. हा भ्रष्टाचार कुठेतरी थांबला पाहिजे. माझ्या सर्वसामान्य गोरगरीब शेतकऱ्यांना हा न्याय मिळाला पाहिजे असं जाधव साहेब तुमचं म्हणणं आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. घोडके पत्रकार, महाराष्ट्र लाईव्ह महाराष्ट्र, हाक तुमची, साथ आमची.